पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातून एक अत्यंत गंभीर घटना समोर आली। कोळविहिरे गावाच्या हद्दीत अवघ्या 10 वर्षाच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी झुंबर खोमणे या 60 वर्षीय वृद्धाला जेजुरी पोलिसांनी तातडीने अटक केली। पीडित मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध जेजुरी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा म्हणजेच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मी पीडितेची आई, माझी मुलगी 10 वर्षांची आहे। ती जरा मतिमंद आहे आणि तिच्यासोबत हे कृत्य घडलं। तो नराधम आमच्या घराच्या समोरच राहतो। त्याच्या घरी ही रोज आमची मुलगी म्हणजे त्याची लहान मुलं असला नातवंड त्याची लहान लहान आहेत, तर ही आमची मुलगी त्या मुलांसोबत खेळण्यासाठी रोज जात होती। आणि नंतरनं ह्या नराधमाने तिला एक दिवशी असंच बोलावून घेतलं। कालच्या दरम्यान 12:30च्या दरम्यानची ही घटना घडलेली आहे। तर त्याने तिला बोलावलं आणि तिला म्हणला, चल सीताफळच्या बागेत आपण सीताफळं घेऊन येऊया। तर माझी मुलगी त्यांच्या पाठीमागे हसत हसत गेली आणि तिला नंतरनं ह्यानी पकडलं आणि त्याच्यासोबत वाईट कृत्य करू लागला। तर मला असंच वाटतं की आज दुसऱ्या मुलीसोबत झालं, माझ्या मुलीसोबत झालं ते दुसऱ्या मुलींसोबत कधी होऊ नये म्हणूनसाठी मला असं वाटतं की ह्याला कायद्याने कडक शासन करावं आणि त्याला फाशीची शिक्षा द्यावी, एवढीच माझी अपेक्षा आहे। मी पीडितेचा वडील आहे। मी कामावरून घरी आला असता माझ्या भाऊजाई यांनी मला सांगितलं की पाठीमागे सीताफळीच्या बागेमध्ये आपल्या मुलीवर असं दुष्कर्म घडले आणि आपल्या समोरच्या माणसाने ते केले। त्यानंतर मी त्याच्या घरी गेलो त्याला शोधायला, तो घरी नव्हता। नंतर ना आम्ही माझ्या बायकोला बोलवून घेतलं, माझ्या भावाला बोलवून घेतलं, बहिणीला बोलवून घेतलं। त्यानंतर ना आम्ही सगळे जेजुरी पोलीस स्टेशन इथे आलो, कंप्लेंट केली। त्यानंतर जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलिसांनी त्याला पकडून आणलं। या नराधमाला फाशी शिक्षा व्हावी आणि असं कुठल्याही मुलीबद्दल होऊ नये। माझी मुलगी मतिमंद आहे, तिला काहीही कळत नाही। तिला कसल्या तरी बहाणा करून त्यांनी शेतात बोलवलं आणि दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला। जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीत काल दिनांक 11 ऑगस्ट रोजी दुपारी एका अल्पवयीन मुलीवर शेजारी राहणारी 60 वर्षीय इस्माने अत्याचार केल्याची घटना घडली। सदर घटनेची माहिती मिळताच पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच घटनास्थळावरून पळून गेलेला आरोपी याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आले, त्याला अटकही देखील करण्यात आलेली आहे। सदर गुन्ह्याचा तपास हा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। गुन्ह्याचा दर्जेदार तपास करून आरोपीविरुद्ध भरपूर पुरावा गोळा करून लवकरच चार्जशीट दाखल करण्यात येणार आहे व आरोपीला कठोर शिक्षा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत।